सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण रद्द झालं। ते कुणाच्या नाकर्तेपणामुळे झालं हे सर्वांना माहीत आहे। काही स्वार्थी राजकीय नेते मराठा तरुणांच्या आडून आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात। सर्वाधिक काळ सत्तेत असलेल्या व आता विरोधात असलेल्या नेत्यांनी सुद्धा अशा प्रवृत्तींना खतपाणी घालण्याचं काम करू नये। मराठा तरुणांच्या भावनांशी खेळून कोणी राजकारण करू नये। जालन्यातली झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे। मी या आंदोलनाचे नेते जरंगे पाटील यांच्याशी संवाद साधला होता। त्यांच्या मागण्यांबाबत माझ्याकडे बैठकाही झाल्या होत्या। त्यांच्या मागण्यांवर शासनाकडून कार्यवाही देखील सुरू होती, परंतु त्यानंतरही आंदोलन सुरू होतं। जरंगे पाटील यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती देखील मी केली होती, परंतु त्याच दरम्यान आंदोलकाची प्रकृती खालावली। त्यांच्या जीवाची काळजी होती म्हणूनच जिल्हाधिकारी आणि एसपी तिथे गेले। जरंगे पाटील यांनी रुग्णालयात दाखल व्हावे अशी विनंती त्यांना देखील केली, मात्र तेव्हाच ही दुर्दैवी घटना घडली। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेचच मी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधला। त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली। या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेशही मी दिले। तसेच या घटनेतील सर्व जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याच्या सूचनाही मी दिल्या। माझं नागरिकांना आणि मराठा समाज बांधवांना आव्हान आहे की त्यांनी शांतता राखावी। नोव्हेंबर 2014 मध्ये युतीची सत्ता असताना सरकारने मराठा आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवली। सरकारने घेतलेला मराठा आरक्षणाचा निर्णय उच्च न्यायालयाने ग्राह्य धरला, पण आपल्याला माहीतच आहे सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण रद्द झालं। ते कुणाच्या नाकर्तेपणामुळे झालं हे सर्वांना माहीत आहे। मी आता त्याच्यावर बोलू इच्छित नाही। मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या न्यायालयात आहे। न्यायालयामध्ये राज्य शासन पूर्ण तयारीने हा खटला लढवतंय। त्यासाठी नामवंत वकील आणि घटनातज्ञांची फौज शासनाने उभी केली आहे। हा मुद्दा घटनात्मक असल्यामुळे काही अडचणी जरूर आहेत, त्या दूर करण्यासाठी राज्य शासन पूर्णपणे प्रयत्नशील आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मंत्रिमंडळाची एक उपसमिती गठीत केली आहे। आरक्षण मिळवण्यासाठी ज्येष्ठ व तज्ज्ञ वकिलांचा टास्क फोर्स स्थापन करून त्यांच्या सल्ल्यानुसार पुढील कायदेशीर उपाययोजना करण्याची प्रक्रियाही सुरू आहे। 2014 साली राज्य सरकारने अंमलात आणलेल्या कायद्यानुसार समाजातील हजारो विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्राधान्याने प्रवेश मिळाले। हजारो युवक युवतींना शासकीय सेवांमध्ये नोकऱ्या देखील मिळाल्या। हे प्रवेश आणि नियुक्त्या मान्य सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवले हे देखील आपल्या सगळ्यांना माहीत आहे। हा कायदा दुर्दैवाने रद्द करण्यात आल्यानंतर देखील 3500 पेक्षा अधिक उमेदवारांना आपल्या सरकारने प्राधान्याने अधिसंख्य पद निर्माण करून नोकऱ्या दिल्या आहेत। समाजासाठी विविध सोयीसुविधा तसेच सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून हजारो घटकांना लाभ मिळाले आहेत। सारथीच्या माध्यमातून आतापर्यंत 2000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना 87 कोटी रुपये अर्थसहाय्य दिले। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आजवर 516 कोटी रुपये अर्थसहाय्य दिले। विद्यार्थ्यांसाठी सारथी संस्थेने सर्व जिल्ह्यांमध्ये मुलामुलींसाठी वसतिगृह सुरू करण्याचे नियोजन केले। तसेच परदेशात शिक्षणासाठी स्कॉलरशिप देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे। उच्च शिक्षणासाठी फेलोशिप आणि रोजगारासाठी पाठबळ देखील आपले सरकार देते आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे ही आपली सर्वांचीच प्रामाणिक भूमिका आहे, इच्छा आहे। आपण सर्वजण समाजाच्या न्याय हक्कासाठी, त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी संवेदनशीलतेने प्रयत्न करीत आहोत। मराठा समाज देखील अत्यंत शांततेने आपल्या हक्कासाठी लढत आहे। या समाजाने जवळपास 58 मोर्चे राज्यभरात काढले होते। ते अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीचे होते। अत्यंत प्रामाणिकपणे आणि नेटाने हे मोर्चे काढले जात होते। कुठेही त्याला गालबोट लागलं नव्हतं, परंतु आता काही स्वार्थी राजकीय नेते मराठा तरुणांच्या आडून आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहेत। माझी मराठा समाजाला, आंदोलकांना नम्र विनंती आहे की त्यांनी स्वार्थी राजकारणाला बळी पडू नये। मराठा समाजाला मी आवाहन करतो की त्यांनी वस्तुस्थिती जाणून घ्यावी
व कोणती टोकाची भूमिका घेऊ नये हे शासन त्यांच्या न्याय हक्कासाठी खंबीरपणे उभा आहे. सर्वाधिक काळ सत्तेत असलेल्या व आता विरोधात असलेल्या नेत्यांनी सुद्धा अशा प्रवृत्तींना खतपाणी घालण्याचं काम करू नये. मराठा तरुणांच्या भावनांशी खेळून कोणी राजकारण करू नये एवढीच माझी इच्छा आहे. आजवर अत्यंत समंजसपणे शांतपणे आपल्या भावना व्यक्त केलेल्या मराठा समाजाला माझे हात जोडून विनंती आहे की त्यांनी संयम राखावा, कायदा हाती घेऊ नये, आंदोलनाच्या आगीवर स्वतःच्या राजकीय स्वार्थाची पोळी भाजू पाहणाऱ्यांपासून सावध राहावं असं मी आपणाला आवाहन करतो. मी सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी पण मराठा आहे. समाजाच्या वेदना आणि व्यथा आणि भावना याची मला जाणीव आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे.